त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनानं मिशन सेवा आज चंद्रपूरमध्ये लॉन्च होत आहे। ते महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सन्माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सर, या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, या शहराच्या प्रथम नागरिक महापौर मॅडम, आमदार नानाभाऊ, या ठिकाणी उपस्थित आजचे तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले पाहुणे राहुल गवांडे, विपिन इटनकर, राहुल पाटील, मोहिते, श्री लोखंडे, या जिल्हा परिषद अध्यक्ष, सीईओ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पालकमंत्री, इंटर्न, स्नेहा आणि त्यांची टीम, उपस्थित पत्रकार, 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती आपण साजरी केलेली आहे। अराइज, अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड। उठ, जागा हो, आणि जोपर्यंत तुझी ध्येय सिद्धता होत नाहीये तोपर्यंत थांबू नकोस, असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद। इफ वी रेस्ट वी रस्ट, आपण जर आराम करायला लागलो तर आपल्याला गंज चढायला सुरुवात होते, असं तरुणांना मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंद। टेक वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट। तुमच्या नसांमधून, तुमच्या मेंदूमधून, तुमच्या नर्व्स मधून, तुमच्या मसल्स मधून ती आयडिया वाहू दे, आणि तोच यशाचा सगळ्यात मोठा मार्ग आहे, असं सांगणारे स्वामी विवेकानंद। आणि ज्यांनी स्वप्न पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे, ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे, ज्याची आई वडिलांवर श्रद्धा आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, ते सगळे चंद्रपूर आणि परिसरातील वाघ आणि वाघीण बंधू आणि भगिनींनो, मिशन शौर्य नंतर मिशन सेवा आणि त्यानंतर मिशन शक्ती। इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन द बेली अँड मिशन इन द आईज। डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता, हृदयामध्ये कारुण्य आणि पोटामध्ये एक पोटतिडीक घेऊन, एक दूरदृष्टी घेऊन आदरणीय मंत्री महोदयांनी या चंद्रपूरच्या युवक आणि युवतींच्यासाठी, त्यांच्या कायापालट करण्यासाठी, त्यांच्या फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उंची वाढवण्यासाठी ही 3 मिशन सुरू केलेली आहेत। खूप छान एक कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, होकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिझम, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेलीशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, सॅक्रिफाईस, डिवोशन, डेडिकेशन, त्याग, समर्पणाची वृत्ती, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। ही परंपरा, ही संस्कृती खऱ्या अर्थानं या चंद्रपूरमध्ये आज सुरू होते आणि त्याचा मी साक्षीदार आहे। त्याचा मला खूप अभिमान वाटतोय। मी धन्यवाद व्यक्त करतो सरांचे, कुणालचे, की मला या ठिकाणी आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली। कारण याचं महत्व काय आहे सर, मी औरंगाबादला आयजी होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला लातूरला पाठवून दिलं। किनगावच्या जवळ एका भगिनीनं आत्महत्या केलेली होती, 12वीतली ती मुलगी। 10वीला तिला 82% मार्क होते म्हणून सायन्सला ऍडमिशन घेतलं, पण आपल्याला माहित आहे सारखं दुष्काळ, 5 वर्ष इतका भयंकर दुष्काळ पडला की शेती करपून गेली। टोमॅटोची 2 एकरची तिची शेती होती। वडील कर्नाटकात कुठेतरी रोजंदारीवर काम करायला निघून गेले, भाऊ पुण्यामध्ये काम करायला निघून गेला, आणि आई भांडी घासण्याचं काम शेजार पाजारांच्या घरात करत होती। आणि तिला एसटीच्या पाससाठी 250 रुपये हवे होते।
ते 250 रुपये लवकर मिळाले नाहीत म्हणून 15 दिवसाची तिची शाळा चुकली, त्याचा तणाव आला आणि तिनं गळ्याला फास लावून घेतला. तर तिनं आपल्या सुइसाइड नोटमध्ये लिहिलं होतं की बाबा आई मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे, पण माझा एक नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या 12व्याचं का 13व्याचं ते गोड जेवण घालू नका, ते पैसे साठवून ठेवा आणि माझ्या ताईचं लग्न करून द्या. विजले जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. ही ज्योत का विजली? कारण असा आधार त्यावेळेला जर कुणी दिला असता, अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणारं एक स्पर्धा परीक्षेचं केंद्र दिलं असतं, कुणी मदत पाठीमाग उभा राहिली असती तर परिस्थिती तिला तशी बघावी लागली नसती. दुसरंच उदाहरण, अंबाजोगाईच्या जवळ मला तिथं एका मुलीला 1 लाख रुपयेचा धनादेश देण्यासाठी बोलवलेलं होतं. का त्या गावानं धनादेश दिलेला होता? तर त्या मुलीला 98.5% 10वीला मार्क मिळालेले होते आणि ती काय आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाची किंवा कुठल्या श्रीमंताची मुलगी नव्हती. तिचे आई वडील स्मशानभूमीमध्ये ते सरण पेटवण्याचं काम करायचे. तिच्या झोपडीमध्ये लाईट पण नसायची त्यावेळेला. त्या चितेला लागलेल्या आगीमध्ये त्या उजेडात अभ्यास करून तिने 98.5% मार्क मिळवलेले होते. तिच्या आईला समजावून पण 98.5% किती असतात तिच्या आईला कळत पण नव्हतं. तिनं तिच्या भाषणात सांगितलं की 90वर 8 असतात आणि परत अर्धा असतो म्हणजे. आणि ज्या वेळेला ती भाषणाचं उत्तर द्यायला उभा राहिली त्यावेळेला ती मला उद्देशून मला एक, साहेब मला बी हैदराबादला जायचंय. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळं हैदराबादच्या आर्ची आणि परशा खूप फेमस होते त्यावेळेला. सैराटमध्ये पळून जात नाहीत का ते? पण मला हैदराबादला सैराट मधल्या त्या परशा आणि आर्ची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती चलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालते मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. तर ही तुमची पाऊल वाट जी आहे तिथं एक वाक्य कुठेतरी लिहिलं आहे, इफ यू कांट फ्लाय रन, इफ यू कांट रन वॉक, इफ यू कांट वॉक क्राउल, बट बाय ऑल मीन्स कीप मूव्हिंग. प्रगतीच्या दिशेनं, उन्नतीच्या दिशेनं, विकासाच्या दिशेनं, माझ्या बौद्धिक क्षमतांच्या पूर्ण विकासाच्या दिशेनं मी मार्गक्रमण करत राहील. यासाठी तुम्हाला ही मिशन सेवाच्या माध्यमातून चांगल्या लायब्ररीज, श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालय, बाबा आमटे ग्रंथालय, अशी ग्रंथालय दिलेली आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो, कारण याचं महत्व माझ्यापेक्षा जास्त कोणी सांगणार नाही. कारण मी मध्ये भाषणात एकदा बोललो होतो गणपती बाप्पाबद्दल, त्या खूप गदारोळ झालेला होता त्या. तर आमच्या गावात तर आम्ही गणपती मंडळ एकत्र केली आणि 8 गणपती मंडळांचं एक गणपती मंडळ केलं. आम्ही पुढाकार घेतला. त्या गणपतीच्या वर्गणीतनं 50,000 रुपये शिल्लक राहिले. त्यावेळेला फर्स्ट इयर BA ला होतो मी, माझ्यावर आनंद पाटील होता. आणि गावातनं सूर आला की हे 50,000 आता आपण चांगल्या कामासाठी, आपण गणपतीचं देऊळचं कळस बांधूया, कोणी म्हटलं व्यायामशाळा बांधूया, कोणी म्हटलं अँब्युलन्स गावासाठी आणण्यासाठी अजून पैसे जमा करूया. त्यावेळेला आम्ही एक प्लॅन केलेला होता की हे पुस्तकांसाठी आम्हाला पैसे द्या. वाघिणीचा प्रदेश आहे, वाघिणीचं दूध आम्हाला द्या, पुस्तकं द्या, ज्ञान आम्हाला द्या. पुस्तकं म्हणजे कथा, कादंबऱ्या, नाटकं अशी नाही पुस्तकं. MPSC, UPSC, बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, आर्मीसाठी असणाऱ्या परीक्षा, पॅरामिलिटरी सारख्या असणाऱ्या परीक्षा, कॉन्स्टेबल रिक्रुटमेंटसाठी असणाऱ्या परीक्षांसाठी लागणारी पुस्तकं आम्हाला द्या, वाघिणीचं दूध आम्हाला द्या. आणि गाववाल्यांनी ती विनंती मान्य केली आणि आम्हाला पुस्तकांसाठी पैसे मिळाले. आम्हाला नंतर मुख्यमंत्री सहायता निधीतनं 50,000, 1 लाख रुपये 1991 साली आम्ही गावातनं जमा केले. त्यातनं पुस्तकं आणली. त्यावेळेला कळत पण नव्हती, फक्त CSR किंवा कॉम्पिटिटिव्ह सक्सेस रिव्ह्यू सारखी पुस्तकं असायची. त्यात कुठेतरी लिहिलं होतं की NCERTची पुस्तकं लागतात. पुण्याला गेलो, विमाननगरच्या त्या CBSE स्कूलमध्ये जाऊन NCERTची मोठीच्या पुस्तकं आणली. त्याला त्यातली काहीच ठराविक, कारण प्रिलिमसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी काही ठराविक पुस्तकं लागतात. UPSCची तयारी करणारी मंडळी इथं आहे. सगळ्या प्रकारची पुस्तकं मिळाली आणि गणपतीच्या आशीर्वादाने 1997चा रिझल्ट तुम्ही पहा. आता मॅडमनी खूप लांब लचक माझी ओळख करून दिली. पण आमच्या गावातनं आम्ही 2 जण, आमच्या शेजाऱ्याच्या गावातनं सुगंध, असे 3 जण एका वेळेला मुंबईतनं, यावेळेला एकही मुलगा UPSCच्या
फायनल लिस्ट मध्ये नव्हता, त्यावेळेला आमच्या गावातनं मी 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झाले. कारण हा प्लॅन आहे, हा ट्रॅप आहे, ठरवून करायचं आहे आणि ठरवून जमतं. आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचं वातावरण, कारण आज चंद्रपूर मधला वाघ जागा झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. वाघ आणि वाघीण दोघंही जागा झाले. बछड्यांना तुम्ही वाघिणीचं दूध जे दिलेलं आहे सर, ते खूप महत्वाचं आहे. त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर मिळालेलं आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो की सामान्य घरातली मुलं ही रानफुलासारखी असतात आणि त्या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मोठ्या शहरातली, मोठ्या घरातली कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. त्यामुळे तुम्ही सामान्य घरातले असता, तुमच्याकडे ती इच्छाशक्ती आहे, ती जिद्द आहे. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. तुम्ही रेकॉर्ड तोडणारे आहात हे लक्षात घ्या. त्यामुळे ही जी तुमच्यातली ही जी आजची सुरुवात आहे ती त्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. त्यामुळे आमच्या गावातला जो प्रयोग, जी छोटीशी लायब्ररी, ती आता आम्ही मोठी लायब्ररी करायला सुरुवात केली. 3 दिवसापूर्वी आम्ही अण्णा हजारेंना आमच्या गावी बोलवलेलो होतो. आम्ही गावातल्या मुलांना स्किल ज्याबद्दल सर सांगत होते तशा पद्धतीचा प्रगती, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अमर्याद असणाऱ्या संधींची माहिती अशा माध्यमातूनच आपल्याला मिळणार आहे. मी सरांना म्हणतो की SIC, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, जी 1982ला महाराष्ट्रात सुरू झाली, त्या 5 ब्रँचेस झाल्या. आम्ही सगळे इथले अधिकारी सर आपल्याला दिसतोय, ते त्या सगळ्या आमच्या सगळ्यांची अल्मा माटर ही SIC आहे. आमची पंढरी SIC आहे, कारण तिथं आम्हाला ज्ञान मिळालं. तिथं आम्हाला आठवतंय सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर सर क्रिकेटची मॅच सचिन खेळत असताना आम्हाला येऊन शिकवायचे. आमचं मन लागायचं नाही, एवढ्या मोठ्या खेळाडूचा वडील आम्हाला मराठी येऊन शिकवायचं. विजया राज्याध्यक्ष शिकवायचे, अशोक नायगावकर शिकवायचे. खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सर त्या ठिकाणी मिळालं. अशा पद्धतीचं आज तर व्हर्च्युअली शक्य आहे, ई लर्निंगच्या माध्यमातून शक्य आहे. इथं प्रदीप लोखंडे आहे, त्यांनी ई ज्ञान सुरू केलेलं आहे. आज काय तिथं दिल्लीमध्ये जाऊन आणि मुंबईमध्ये जाऊन बसण्याची आवश्यकता नाही, तिथं आपल्याला परवडत पण नाही बऱ्याचदा. त्यामुळे समोर आपण व्हर्च्युअल एक सगळ्या पद्धतीचा, मी 2 वर्षापूर्वी प्रांजलचा सत्कार केलेला होता पुण्याच्या कार्यक्रमामध्ये. प्रांजल पाटील तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ही मुलगी IAS मध्ये 169वी आली, पण तिला तुमच्या माझ्यासारखे डोळे नव्हते. ती अंध मुलगी आहे, पण तिला विजन आहे. तिनं युट्यूब वरती आणि ई बुक वरती अभ्यास केला. तिनं ऑडिओ बुकच्या माध्यमातून इंडिया आफ्टर गांधी, रामचंद्र गुहांचं 1200 पानाचं पुस्तक त्याच्यावर पाठ केलं लिटरली. असं ह्या इंटरनेटची पुस्तक, हा प्लॅन आहे. आत्ताच आयुष्य घडवायचं आहे. मॅडमनी निम्मा परिचय तर माझा करून दिला. मी काही छोट्या गावातला आहे आणि आम्ही 3 जण आता काल मी आणि आनंद कोकरूडमध्ये सगळ्या मुलांना घेऊन बसलेलो होतो. कशा पद्धतीनं आपलं नियोजन करायचं. प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट. काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं आणि ते तुमच्यासाठी कोण करणार याचं व्यवस्थित नियोजन. आणि मग ते उद्दिष्ट, स्मार्टचं कोणीतरी मगाशी फुल फॉर्म सांगत होतं की तो सिस्टमॅटिक, मेजरेबल, अटेनेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक गोल समोर ठेवून मग त्याच्या पाठीमागं मार्गक्रमण करत राहायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवला ना की आयुष्याची ब्लूप्रिंट ऑटोमॅटिक घडत जाते. आयुष्याची ब्लूप्रिंट जी आहे ती आत्ता या वयात ठरवायची आहे. आणि त्या ब्लूप्रिंट मध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर आय एम समबडी, माझं आयुष्य मी बदलेल. एडिसनची गोष्ट सांगत होते सर. आपल्याला माहित आहे की त्यांनी काही थिअरीज दिल्या. आईन्स्टाईन त्यांनी काही सिद्धांत आणि सापेक्षताचा सिद्धांत दिला आणि जग पूर्वी होतं तसं राहिलं नाही, जग बदललं. नेल्सन मंडेला, महात्मा गांधी जगाच्या संस्कृतीचा, तत्वज्ञानाची भाषा बदलली. रुसो, वॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू, तत्वज्ञान बदललं. रॉजर बॅनिस्टर, एडमंड हिलरी, फिजिकल कॅपॅबिलिटी किती मोठ्या होऊ शकतात ते सगळं बदलून टाकलं. तबल्याची भाषा झाकीर हुसेननं बदलली. आपण काहीतरी बदलण्यासाठी आहोत आणि त्यासाठी माझं आयुष्य काहीतरी आहे, मला कोणी गृहीत धरणार नाही आणि मी नेहमी बेस्ट जे आहे एक्सलन्सच्या दृष्टीनं वाटचाल करत राहील. आणि ती वाटचाल कशी? उडू शकलो नाही तर धावेल, धावू शकले नाही तर चालेल, चालू नाही शकले तर रांगत रांगत जाईल, पण माझी वाटचाल ही सदोदित राहील. मी हायवे नाही होऊ शकलो, छोटासा ट्रेल होईल. मी मोठा वटवृक्ष नाही झालो, छोटं झोपडं होईल. मी मोठा सूर्य नाही झालो, छोटासा स्टार होईल, पण माझं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी आहे आणि त्या एक्सलन्सच्या दृष्टीनं मी वाटचाल करत राहील. त्यामुळे जो
माझ्यातला प्रवास आहे, कारण मी खेड्यातला आहे. आमच्या गावात सगळ्यात जास्त कॉप्या चालायच्या, त्यामुळे परीक्षा सेंटर्सवर घ्यायचे त्यावेळेला कोकरूडमध्ये. आणि परीक्षेला कॉप्या चालतात म्हणून मग हे मॅडमचे कानपाटीत खाल्ल्यानंतर मी शिराळ्याला गेलो. आणि शिराळ्यामध्ये मला गायकवाड सर भेटले. आणि इथं खूप छोटे छोटे विद्यार्थी आहेत, 10वी 12वीतले पण दिसतात, म्हणून मुद्दाम म्हणून सांगतो. त्या सरांनी मला 3 वाजता उठायची सवय लावली. पहिल्या दिवशी तर मी शिराळ्याचा आहे, 32 शिराळा तुम्हाला माहित असेल, नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे. तिथनं 18 किलोमीटर माझं गाव आहे. पण मी आत्याच्या घरी शिकायला गेलो. तिथनं मग आत्याचं घर 10 बाय 10चं छोटंसं, त्याच्यात 3 आत्याची मुलं आणि मी 4था. म्हणजे झोपता पण यायचं नाही, एवढं चिरडा व्हायची. आणि मग मी छोटीशी खोली भाड्यानं सरांच्याकडे घेतली आणि 3 वाजता त्यांनी मला उठवलं. विश्वास, आजपासून 3 वाजता उठायचं. तुझ्याकडे स्पार्क आहे. मला 60, 70, 75% मार्क मिळायचे. पण 10वीला त्यांनी पहिल्या दिवशी मला 3 वाजता उठवलं. 8 दिवस मी पेंगत काढले. पण 9व्या दिवशी मला 3 वाजता उठायची सवय लागली. थंड पाण्याच्या नळाखाली झोप उडून गेली. आणि 3:30 ते 8:30 5 तास त्या ब्रह्ममुहूर्तावर कुठली ट्युशन नाही, कुठले क्लासेस नाहीत, अभ्यास करायचं, सगळं थेट मेंदूत जायला लागलं. आणि मिरॅकल झालं. 10वीला मला 60-70 वरनं मी डायरेक्ट 88 झाली. 88% मार्क मिळून तालुक्यात पहिला आलो. खूप छान बायबल मधली ओळ आहे. द हाइट्स ऑफ ग्रेट मेन रिच्ड अँड केप्ट वेर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाइट, बट वाईल देअर कंपॅनियन्स वेर स्लेप्ट दे वेर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट. जी काही मोठी उंची माणसं मिळवतात ना, ती एका झेपेत मिळालेली नसते. त्यांच्या बरोबरच्या जेव्हा झोपा काढत असतात ना, आराम करत असतात, त्यावेळेला ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल त्यांनी टाकलेलं असतं. तुमचा जो आहे प्रवास, कारण आत्ताचा जो फेज आहे 16, 17, 18, तुमच्या मेंदूचा प्री फ्रंटल एरिया डेव्हलप होत असतो. तुम्हाला चांगल्या वाईटाची सवय नसते, समज नसते. त्यामुळे रॅश, आपण गाडी फास्ट चालवतो ना, आपण चुका करतो, त्या वयाच करतो, व्यसनाच्या आहारी. कारण मी सर, आपल्याला माहित असेल, मी पुण्याला SP असताना सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्टीवर धाड टाकली. त्यात 292 मुला-मुलींना अटक केली म्हणून खूप गदारोळ झाला. त्यातले 86% सर ड्रग्सच्या आहारी गेलेले, त्यांच्या ब्लड आणि युरिन रिपोर्ट. मुंबईमध्ये 2 रेव पार्ट्यावर रेड्स केल्या. याच वयोगटातली मुलं त्याला का बळी पडतात? कारण हा मेंदूचा विकास होत असतो, त्याला कळत नाहीये. एकदा सेंट्रल नर्वस सिस्टमचा त्या वाईट गोष्टी ताबा घेतला की मग काय खरं नाहीये सर. मी आता सर 30,000 मंडळांना पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात डॉल्बी लावू दिला नाही. गणपती मंडळांना सगळ्यांनी माझ्या विरुद्ध खूप आंदोलने केली. आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल, टीव्हीवर पाहिलं असेल सर. पण त्याचा त्या टॉप, मिड आणि बेस मधनं जो राक्षस उभा करतोय आपण एकावर एक भिंत लावून, त्याच्यातनं ज्या वेव्हज निघतात त्या सर्वसामान्य माणूस काना ऐकतो. त्यासाठी दारू प्यावीच लागते सर, किंवा ड्रग्स घ्यावं लागतं, पुढचा टप्पा. कारण ते वेव्हज लिटरली ड्रग्सच्या, मी त्या मुलांची इंटरॅक्शन केली. एक तर सर 22 वर्षाची माझ्या मित्राची मुलगी होती ज्या मुंबईच्या रेव पार्टीमध्ये, तिला अटक तर केलं, कारवाई केली. नंतर मला तिचे वडील मला भेटायला घेऊन आले. त्याला ती मला म्हणे, अंकल आय कांट लिव्ह विदाउट दिस, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफस्टाईल. म्हणजे फक्त धाबडदिंगा करण्यासाठी आयुष्य आहे का, हा प्रश्न निर्माण होतो सर. फक्त नाच गाणं आहे का, फक्त डिस्को आहे का? अरे 20तलं आयुष्य वेगळं आहे, 30तलं वेगळं आहे, 40तलं वेगळं आहे, 50तलं वेगळं आहे. किती परिपूर्ण जीवन आहे. म्हणजे आता जे मुनगंटीवार साहेब एका व्हिजननं, एका मिशननं तुमच्यासाठी काम करते, त्यांच्या वयाच्या 40-50तलं फेज मधली ती का. प्रत्येक वयातले दाखले वेगळे आहेत, त्यावेळेचे जे असणारे सापेक्ष संबंध वेगळे आहेत. कारण आपण जर 20मध्ये मजा करायला लागलो ना, त्याचं बिल फाडावं लागतं 30मध्ये 40मध्ये. ज्यावेळेला मित्रांची लग्न होतात, आपलं लग्न होत नाही. मित्रांना नोकरी मिळते, आपल्याला नोकरी मिळत नाही. त्यावेळेला टवाळक्या केलेल्या असतात फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, किती लाईक्स मिळाले, डिसलाईक्स मिळाले, याच्यावर आपण आपलं कर्तृत्व ठरवत असतो. त्यावेळेला म्हातारपणी हॉस्पिटलचं बिल द्यायला पैसे नसतात. आता कष्ट केले, आता अभ्यास केला, तर ते सगळं आपल्याला छत्रपती शिवरायांनी त्या सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यांना शेले पागोटे बांधले आणि 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. शिवाजी कोणाला म्हणावं? 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. 18 तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव नेताजी. शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. आणि ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो, त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं नंदनवन घडवतो, तो छत्रपती शिवाजी. अरे हे छत्रपती शिवाजी महाराज
दैवायतम तू कुले महायत्तम तू पौरुषम. कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे तुझ्या हातामध्ये नाहीये, परंतु पुरुषार्थ काय दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे. हे सिद्ध करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श. महात्मा फुले विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले. हे सगळे अनर्थ एका विद्येने केले. हे विद्येचा आणि शिक्षणाचं महत्व त्या काळात पटवून देणारे महात्मा फुले हे आमचे आदर्श. यांच्या जीवनात खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे या वयामध्ये बायोग्राफीज, आत्मचरित्र आणि चरित्र वाचली पाहिजे. त्यासाठी मी बघितलं सरांनी पुस्तकं तुम्हाला दिली, चरित्राच्या माध्यमातून दिली. प्रत्येक लायब्ररीपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तो टप्पा, त्या वयामध्ये पुस्तकं मिळत नव्हती. मला रोमिला थापरचं पुस्तक 300 रुपये, घाम फुटला, शक्य नाहीये. कारण मी आता माझ्या यायच्या अगोदर कोणी तर सांगतो, मी ज्यावेळेला मुंबईला गेलो, राहायची सोय एक पत्र्याची पेटी होती, फाटके स्लीपर आणि जीन्स एक आणि 2-3 टी शर्ट घेऊन गेलेलो होतो. आमदार निवासमध्ये सर कसं तरी तिथं त्यावेळेला आमच्या गावचे शिवाराव देशमुख साहेब होते, त्यांचे 105 रूम नंबर. तेवढ्या त्या रूम मध्येच फक्त एसी होता, कारण खाली भटारखाना होता. म्हणजे स्वयंपाकाचं जेवण शिजायचं. ती फरशी एवढी तापायची, रात्री झोपच लागायची नाही. बाहेर झोपलं तर मच्छर एवढे खायचे. आतमध्ये सगळे कार्यकर्ते सर आपल्या रूम मध्ये येत असतील, तिकडे त्याला आमदार असतील तेव्हा ते काय काय खाऊन येतात. कुलाबा कॉजवे मध्ये संध्याकाळी एवढा वास सोडतात, झोपच लागायची. अभ्यास व्हायचा नाही. त्याला सर मी त्या यशोदांमध्ये सुनीती सुरुची या IPS अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये सर्वंट क्वार्टर्स मध्ये जागा मिळते का ते शोधायला गेलो. 10 बाय 10च्या रूम मध्ये सर्वंट क्वार्टर मध्ये आपल्याला जागा मिळेल. तिथंच त्या ताजमहाल हॉटेलमध्ये कधी 15 रुपयाचा चहा, त्यावेळेला कधी चहा प्यायचं स्वप्न पण बघायचं धाडस व्हायचं. 15 रुपयाची राईस प्लेट खाण्याचं धाडस त्यावेळेला नसतं. 12 रुपये 11 रुपयाची राईस प्लेट शोधायचा आम्ही प्रयत्न करायचो. तिथं CCI क्लब आहे, बॉम्बे जिमखाना आहे. तिथं बड्या बापांची पोरं अशी स्क्वॅश टेनिस खेळताना दिसायची. तिथंच मेट्रो थिएटरमध्ये फिल्म स्टार द्यायचे प्रिव्ह्यूसाठी. ते मला आठवतंय कभी हा कभी नाच्या वेळेला बाउन्सरच्या शिव्या पण आम्ही खाल्लेल्या होत्या की त्या हिरोला बघण्यात. तो 2 तासाने शाहरुख खानाला त्याचे केस फक्त दिसले होते मला आठवतं. 95 आणि 96 मुंबईमध्ये 2 वर्ष पेकाट मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थिती बदलली. IPS म्हणून सिलेक्शन झालं आणि मुंबईमध्ये DCP झोन 1 साऊथ मुंबईचा DCP म्हणून झोन 1चा पोस्टिंग झाल्यानंतर त्याच क्लबनी मला ऑनररी मेंबरशिप दिली. तिथंच माझी मुलं मला टेनिस खेळताना दिसायला लागली. त्याच यशोधन बिल्डिंगमध्ये जिथं सर्वंट क्वार्टरमध्ये जागा शोधत होतो तिथंच 2200 स्क्वेअर फीटचा 3 बेडरूमचा फ्लॅट राहायला मरीन ड्राईव्हवरती मिळाला. ज्या फिल्म स्टारला बघण्यासाठी जर धडपडायचं तिथं वेस्ट मुंबईचा मी ऍडिशनल कमिशनर झाला. तेच फिल्म स्टार माझी अपॉइंटमेंट घ्यायला यायला लागले की साहेब मला भेटायचं आहे. आणि ताजमहालमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही. तिथं अतिरेक्यांशी 2 हात यशस्वीपणे केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला देण्यात आलं. हे बढाया मारण्यासाठी मी सांगत नाहीये. हा इथून इथपर्यंतचा प्रवास आहे ना, तिथं फक्त अभ्यास आहे. वर्क लाईक हेल. चांदीच्या वेळेला शुद्ध करताना तिला तापवतात, खूप तापवतात. आणि ज्या वेळेला चेहरा दिसायला लागतो ना त्या चांदीमध्ये, त्यावेळेला ती तापवायचं थांबवावं लागतं, नाही तर नुकसान पण होतं. तुम्हाला तापत त्रास होत असेल ना तर तुमच्या चांदीमध्ये, चांगल्या चांदीमध्ये, शुद्ध चांदीमध्ये रूपांतर होत आहे. द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाय इट रन्स. इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race. God is your rider, and if you are getting bits and pains, it's for sure that you are going to win the race. जो शर्यतीत धावणारा घोडा असतो ना, त्याला जे चाकाचे फटके आणि चटके मिळतात ना, त्यामुळे तो धावत असतो. त्याला माहित नसतं काय धावतोय. पण जर आयुष्यामध्ये तुम्हाला जर चटके आणि फटके मिळत असतील ना, तर परमेश्वर तुमचा रायडर आहे आणि तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही ती शर्यत जिंकणार आहात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्यामुळे ती हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती ही महत्वाची. त्यासाठी मग कॉलेजच्या दिवसामध्ये तो प्लॅन. एक खूप छान म्हण आहे, मोर यू स्वेट ड्युरिंग पीस, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी संघर्ष करावा लागतो. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे. आई वडील अजूनही पैसे पाठवतात, कमरेला चिमटा काढून ते पैसे पाठवतात. तर माझे 4 डिसेंबरला वडील सोडून गेले मला. त्यांनी मला प्रेरणा दिली. मला जे मॅडम सांगत होती ती वस्तुस्थिती आहे. त्या वडिलांच्या इच्छेसाठी ते सारखे मला म्हणायचे. त्यावेळेला त्यांना कलेक्टर, कमिशनर, SP या गोष्टी माहित नव्हत्या, पण ते पैलवान होते. त्यांच्या बलदंड स्नायूवरती मी डोकं ठेवून ज्यावेळेला झोपायचं त्यावेळेला मला सारखं मामलेदार झाला पाहिजे, फौजदार झाला पाहिजे.
त्यांना तेच स्वप्न वाटायचे. त्यांना नंतर लक्षात आलं की ह्याची अजून कॅपॅसिटी आहे, IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो. त्याला कलेक्टर झाला तर दिव्याची गाडी मिळेल, त्याला मला ते लिहून पाठवायचे. ही इच्छा. त्यांनी शेती विकली. आमच्याकडे सर शेती खूप कमी असते, 4-5 एकर आमच्या घरात शेती आहे. आणि आमचं सिलेक्शन झाल्यावर आमच्या घरांच्या सालगाड्यांना ती शेती त्यांनी देऊन पण टाकली. आता माझं पोरगा IPS झालं, मला काही शेतीची गरज नाही. नावावर 7-12. आजकाल कोणी गुंटा सोडत नाही. त्यांनी 2 एकर शेती त्यांच्या नावावर करून टाकली सर, 4 पैकी. हे माझ्या वडिलांनी स्वप्न, देण्याचं स्वप्न. कारण संस्कृतीची व्याख्या कुठंतरी मी वाचत होतो की दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं म्हणजे विकृती, स्वतःच्या ताटातलं स्वतः खाणं म्हणजे प्रकृती, आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं ही संस्कृती असते. ही आपली संस्कृती आहे. गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. सर्व्हिसमध्ये काय यायचं याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. म्हणून 12वीला ज्या वेळेला भूषण गगराणींचं भाषण ऐकलं त्यावेळेला निर्णय पक्का केला की हे काहीतरी मराठी माध्यमातनं, मराठी साहित्य घेऊन इतिहास मराठीतनं लिहिता येतो अशी काहीतरी IAS ची परीक्षा, IPS ची परीक्षा, IRS ची परीक्षा, 27 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्याला 5-6 लाख मुलं बसतात, म्हणजे फॉर्म भरतात. म्हणजे सगळे परीक्षेला जातील त्यांना माहित नाही, आता ती संख्या वाढली असेल. आमच्या वेळेला 6-7 लाख फॉर्म भरले जायचे. त्यांना प्रिलिम्सनं 15 पट, म्हणजे समजा 500-600 जागा असतील त्याच्या 15 पट, साधारण 10,000 मुलं प्रिलिम्स मधनं पास केले जातात. मेन्स मधनं 2-3 हजार पास केले जातात. त्यातनं इंटरव्ह्यूतनं मग त्यातले 2/3 3 पट असतात, त्यातले 1/3 सिलेक्ट होतात. ही सापशिडीचा खेळ आहे. यात प्रचंड संघर्ष आहे, अप्स अँड डाऊन्स खूप आहेत. पण ही जर्नी जी आहे ती तुम्हाला एनरिच करणारी आहे. कारण यामध्ये प्रिलिम्समध्ये CSAT आहे, जनरल स्टडीजच्या परीक्षा आहेत, त्या मल्टिपल चॉईसच्या परीक्षा आहेत. मुख्य परीक्षेमध्ये राज्यघटनेपासून, इकॉनॉमीपासून, सायन्स अँड टेक्नॉलॉजीपासून, करंट इव्हेंट्स, मेंटल ऍबिलिटी, या सगळ्या भागांचा अभ्यास तुमचा होतो. त्यामुळे तुमची व्यक्तिमत्व विकसनाची ही एक प्रक्रिया आहे. पण या फील्डमध्ये पडायचं असेल तर पूर्ण प्लॅन करून पडायचं आहे. म्हणजे 12वीत असाल तर 5 वर्षाचा प्लॅन करा. ग्रॅज्युएट, कारण माझं सिलेक्शन 23व्या वर्षीचं, कारण मी सुरुवात 12वीला असताना केली. मग मला ऑप्शनल सब्जेक्ट कोणते घ्यायचे. आता ऑप्शनल सब्जेक्ट कमी झाले, एकच ऑप्शनल सब्जेक्ट. आमच्या वेळेला 2 ऑप्शनल सब्जेक्टचा भर असायचा. 1750 मार्काची परीक्षा झाली, आमच्या वेळेला 2300 मार्काची ती टोटल परीक्षा असायची. तर पॅटर्न बदलले आहेत. मग मराठी साहित्य घ्यायचे तर मराठी साहित्याचा त्यावेळेला फायदा असायचा. रोजचं जीवन आणि कॉमन सेन्स याचा खूप महत्वाचा संबंध या परीक्षेच्या तयारीशी आहे. मी ज्या वेळेला अभ्यास करायचो, मी ज्या वेळेला समजा फिरत असेल तर कुठली गाडीचा नंबर दिसला 0505, तर 1905 मध्ये काय झालं होतं भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात, जगाच्या इतिहासात, लगेच मी डायरी काढायचो ते चेक करायचो. रोजच्या सवयी, हॅबिट्स. इफ यू वॉच युअर थॉट्स, दोज विल बिकम युअर वर्ड्स. Watch your words, those will become your actions. Watch your actions, those will become your habits. Watch your habits, that will decide your character, bad or good. Watch your character, that will decide your destiny. तुमचे विचार आहेत ना त्याच्यावर लक्ष ठेवा. काय डोक्यात चाललंय ते महत्वाचं सगळ्यात. वाईट चाललं तर त्याचं वाईट शब्दांमध्ये रूपांतर होतं, चांगलं चाललं असलं चांगल्या शब्दांमध्ये, शब्दांचं कृतींमध्ये, कृतींचं सवयीमध्ये, सवयीचं चारित्र्यामध्ये, आणि चारित्र्याचं तुमच्या भविष्य काळात रूपांतर होत असतं. ही सवय आहे ना ती खूप महत्वाची आहे आणि ती संस्कारातनं होत असते. मग आपल्याला काय विचार करायचा कसा, मग ते गाडीचा नंबर बघून मी त्या देशाच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात, कारण इतिहास माझा विषय होता. मी सर इंग्लिशमध्ये, म्हणजे मी फक्त UPSCतनं IPS झालो नव्हतो 23व्या वर्षी. MPSCतनं माझं डेप्टी कलेक्टर मोहिते आहेत त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण मी झालेलो होतो. आणि PSIच्या फिजिकलला मी 3ऱ्या राऊंडला पळू शकलो नाही. आणि आज सुद्धा माझी तशीच परीक्षा, त्यावेळेला परीक्षा एकत्र यायच्या, कुठली परीक्षा कधी द्यायचा हा गोंधळ असायचा. 4थ्या राऊंडला ज्या वेळेला मी थकलो, मला पळताच आलं नाही, त्यावेळेला आमच्या गावचे PSI कांबळे त्यांनी मला खूप शिव्या घातल्या. अरे काय कम नशीब आहे आयुष्यात, परत अशा संधी येतात कांबळे, तू PSIच्या परीक्षेत फिजिकल पर्यंत पोहोचला, नापास झाला. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं, कांबळे साहेब पुढच्या वर्षी तुम्ही मला सॅल्यूट कराल, मी पुढच्या वर्षी IAS किंवा IPS होऊन टाकेल. त्यांनी येऊन मला सॅल्यूट केला सर. तर तो एक प्लॅन आहे, म्हणजे रोजच्या सवयीमध्ये. म्हणजे इंग्लिशमध्ये मला का 92 मार्क होते. माझं इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा MPSC मध्ये त्यावेळेला 70-72 मार्क म्हणजे खूप झाले. पण मला 92 मार्क एवढ्यासाठी होते की एसेला 40 मार्क असायचे. तुम्ही इथं टेक्निक्स म्हणून मी सांगतोय, प्रत्येकाने हे टेक्निक वापरण्याची आवश्यकता नाही, प्रत्येकाची टेक्निक्स वेगळी असतात. दुसऱ्याच टेक्निक वापरतो तर आपण नापास होतो बऱ्याचदा. सो मी ज्या वेळेला NCC मध्ये होतो, सेकंड इयरला असताना NCCच्या, मी एक इलोक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये हिंदी किंवा इंग्लिशमध्येच भाषण करायला असायचं.
त्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसेस क्रोनिकल मी वाचायचो. त्यामध्ये एक नॅशनल इंटिग्रेशनवरती देशात पहिला आलेला निबंध होता आणि नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण होतं. ते मी आहे तसं पाठ केलं आणि म्हणून टाकलं. मला त्याचा अर्थ काहीच कळला नव्हता. पण ज्यावेळेला मी सिव्हिल सर्व्हिसची तयारी करायला लागलो, माझी व्होकॅबलरी बीके अग्निहोत्रीचं मुंबई गेलो मध्ये पुस्तक गेलो, पहिल्या पानावर 19 शब्द मला अडकले होते. ती माझी स्वतःची डिक्शनरी बनवायला सुरुवात केली. छोट्या छोट्या शब्दांना स्वतःच्या डिक्शनरीमध्ये रूपांतरित करायला लागलो. ही प्रक्रिया आहे. त्यामुळे मी ज्यावेळेला ते भाषण पाठ केलेलं तसंच पाठ होतं माझ्या. आणि ज्यावेळेला मला इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर हा निबंध आला, मी पंतप्रधान झालो तर काय करेल, त्यावेळेला सर मी ते भाषण पाठ केलं होतं नॅशनल इंटिग्रेशनचं. त्यातच मॉडिफिकेशन केलं आणि तेच भाषण लिहिलं. पण मॉडिफिकेशन इंटेलिजंटली केलेलं होतं. उदाहरण म्हणून सांगतो, ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण कसं होतं. The strength of the nation lies not in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. इथं मी चेंजेस काय केले सर? The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of one's both. त्याला पुढचं होतं की however with every salute and cheers to our grand and mighty past, our present is afflicting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. मी त्यावेळेला सर 97चा पिरियड ना, त्या 94-95चा, म्हणजे इंदर कुमार गुजराल, VP सिंग आणि चंद्रशेखर, ते सरकार थोडीशी डळमळीत असायचे. त्यामुळे ते हाऊ एव्हरी सॅल्यूट अँड चिअर्स टू अवर मायटी पास्ट, अवर प्रेझेंट इज अफ्लिक्टिंग, असं टेक्निकली व्यवस्थित लिहित गेलो आणि मला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि मी डेप्टी कलेक्टर होऊ शकलो. डेप्टी कलेक्टर होण्याचं दुसरं कारण, मला समाजशास्त्रामध्ये 160 मार्क होते. समाजशास्त्र मी 8च दिवस त्या विषयांशी मी रोमॅन्स केला आणि तेवढे मार्क मी मिळवलेले होते. माझे मित्र संजय देशमुख, तो सर समाजशास्त्रामध्ये एमफिल असणारा, PhD करत होता आणि तोही माझ्यावर सिलेक्ट झालेला होता, म्हणजे मेन्स पास झालेला होता, प्रिलिम्स पास झालेला होता. आम्ही दोघे एकत्र अभ्यास. मला मराठी साहित्यात MPSCत मार्क मिळत नाही हे सांगितल्यानंतर कुठला विषय घ्यायचा, मग समाजशास्त्र जरा सोपा, आपल्याला इतिहासाशी संबंधित वाटतोय म्हणून मी समाजशास्त्र विषय निवडला. बाजारात गेलो, सगळ्यात छोटं 170 पानाचं पुस्तक घेऊन आलो, कारण म्हटलं 8 दिवसात आपण किती अभ्यास करणार. आणि तो घेऊन आलो. म्हटलं संजय मला सांग रे, यातलं कुठले चॅप्टर करायचे आणि कुठले गाळायचे. अरे म्हटलं 170 पानात अजून गाळणार काय. त्यानं माझ्यापुढे एवढे ग्रंथ ठेवले, 3-4 इरावती कर्वेन पासून ते खूप मोठी मोठी पुस्तकं. आणि तो म्हटला मला 300 व्याख्या पाठ आहेत वेगवेगळ्या कॉन्सेप्टच्या. आता म्हटलं एवढं तर माझे पाठांतर 8 दिवसात होऊ शकत नाहीये. आणि मी म्हटलं बाबा तुझा तो अभ्यास कर, माझा मी अभ्यास करतो. आणि अभ्यास केला, परीक्षा लिहिली. तर त्याला 200 पैकी 100 मार्क मिळाले आणि मला 160 मार्क मिळाले. मी कुठला काय पेपर वगैरे चेंज केला नाही, पण मला 80% मार्क समाजशास्त्रात मिळाले. कारण मी काय लिहिलं, मी कॉमन सेन्स वापरलं. तर बलुतेदारी सिस्टमवर प्रश्न होता, कशाला मला बलुतेदारी पुस्तक